नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण वयवारी हा टॉपिक पाहूया पहा. तर वयवारी हा परीक्षेला एखादा तरी प्रश्न पडलेलाच असतो. तर बघा, 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 6 पट होते. सध्या वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या 5 पट आहे. तर वडिलांचे सध्याचे वय किती आहे? असा प्रश्न आहे. तर काय करायचं असतं, सध्याचं वय काय करायचं असतं, आपण मानायचं असतं. तर वडिलाचं सध्याचं वय 1/6 मानायचं आणि मुलाचे सध्याचे वय काय म्हणायचं, वाय म्हणायचं. 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय काय होणार आहे, पूर्वी म्हटल्यानंतर मायनस क्रिया होणार आहे, x-2. मुलाचे वय y-2. समीकरण तयार करायचं. काय सांगितले, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. मुलाचे वय किती आहे, ते वडिलांच्या वयाच्या काय आहे, तर 5 पट आहे. आणि 2 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. फर्स्ट कंडिशन फर्स्ट काय आहे, तर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. म्हणजे वडिलांचे वय y-2 मानलं आहे, 6 पट होते. मुलाच्या वयाच्या 6 पट होते. मुलाच्या वयाच्या 6 पट होते. कुणाचे वय, वडिलांचे वय. आणि ते कसं समीकरण झालं, x-2 = 6 इंटू ब्रॅकेट y-2 अशा पद्धतीने झालं. x-2 आहे असं हे आत गुणून घेतलेलं आहे पहा. आत गुणल्यानंतर काय झालं, 6y आणि नंतर साई दोन्ही 12. तर हे पहिलं समीकरण झालं. दुसरं समीकरणामध्ये सांगितले काय आहे, 5 पट आहे. कुणाचे वय, मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या 5 पट आहे. तर हे दुसरी कंडिशन आहे. तर ती काय केले, 5y आहे असं घेतले. 5y x=5y ही दुसरी कंडिशन झाली. नंतर काय केलेलं आहे, एक्सच्या ठिकाणी काय ते पुट केलेली आहे किंमत ही, एक्सच्या ठिकाणी 5y. 5y-2 = 6y -12 अशा पद्धतीने झालं. 5y हे 6y एकत्र केलं आणि हे -12 हे -2 आहे, इकडे गेलं +2. हे -6 मधनं 5 घालवायचं y, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस, आणि 12तून 2 घालवायचं 10, मोठ्या संख्येत चिन्ह मायनस. y मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. y 10. y हे कुणाचं वय आहे, मुलाचं वय 10 वर्ष आलं. तर वडिलांचे वय कसं करणार आहे, x=5 या समीकरणामध्ये पुट केल्यानंतर 5 × 10 म्हणजे 5 10 50 वर्ष हे काय आलं, वडिलांचे वय. तर मुलाचे वय आहे इथं किती, 10 वर्ष आणि वडिलांचे वय आहे 50 वर्ष. अशाच पद्धतीनं आपण दुसरा पण प्रश्न सोडवू शकतो. बघा, दुसरा प्रश्न आहे, 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 5 वर्षानंतर ते मुलाच्या वयाच्या 3 पट होईल. तर सध्या मुलाचे वय किती. तर अशाच पद्धतीनं वडिलांचे वय x मानलं, मुलाचे वय y मानलं. 5 वर्षापूर्वीचे वडिलाचे वय x-5 होणार आहे. 5 मागं जाणार आहे त्यामुळे मायनस येणार आहे. पूर्वी म्हणलं का मायनस करायचं, वर्षानंतर 5 वर्षानंतर म्हणलं का प्लस येणार आहे. ते 3 पट आहे मुलाच्या वयाच्या वडिलांचे वय. तर अशा पद्धतीने हे समीकरण तयार होते. समीकरणात आपण काय करायचं आहे, त्या किमती घालायच्या आहेत पहा, आणि सोडवून घेतल्यानंतर हे x-5 5 आत गुणल्यान 5y 5 5 25 होतं आणि x-y अशा पद्धतीनं काय होतं, हे समीकरण येतं. 25 + 5 म्हणजे 25तनं 5 केलं 20 राहतं. मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आहे आणि इकडं काय करायचं आहे, y च्या किमती एकत्र 3y आणि हे अशा पद्धतीने हे इक्वेशन होते. आता हे 2 इक्वेशन तयार झाले. 2 इक्वेशनची काय करायचे आहे, तर आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन, हे लिनियर इक्वेशन झालं. रेषीय जोडीतील इक्वेशन होते, त्या पद्धतीने हे रेषीय जोडीतील इक्वेशन काय करायचे आहे, ते सोडवून घ्यायचे आहेत. 2 चलातील या वयवारीमध्ये काय आपल्याला वापर होतो, तर 2 चलातील रेषीय समीकरणांची गणितं जसं आपण सोडवतो तशा पद्धतीने ही गणितं सोडवायची आहेत. आता 2 चलातील ही समीकरणं, चल एका खाली एक, कॉन्स्टंट संख्या एक, कॉन्स्टंट संख्या एकाखाली एक अशा पद्धतीने मांडलं. मायनस करताना इथली चिन्ह बदलतात पहा. इथं प्लस आहे, मायनस झालं, हे मायनस आहे प्लस झाले, मायनस आहे प्लस झालं. चिन्ह बदलून वजाबाकी करायचे असते. एक्सला एक्स गेलं, 5तून 3 गेलं किती राहिलं, 2y आणि 20तून 10 गेलं 20 + 10. कारण बदललेलं चिन्ह लक्षात घ्यायचं. बदललेलं 20चं चिन्ह अधिक आहे, 20 आणि 10 30.
वाय इज इक्वल टू हे 2 गुणाकारात आहे, इकडे आलं भागाकारात. वाय इज इक्वल टू काय झालं, भाग गेला 15 दूनी 30 म्हणजे 15 आलं. सध्याचे मुलाचे वय विचारलेलं आहे 15 वर्ष, म्हणजे आपल्याला आन्सर गोल करायचा आहे काय 15 वर्ष. तर उत्तर याचं काय येणार आहे, तर आन्सर पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आपण वारीमध्ये काय करायचं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशनचा लिनियर इक्वेशनचा वापर करून आपण ही गणितं सोडवायची आहेत. अशा पद्धतीनं आपण सराव करण्यासाठी अजून पण गणित सोडवू शकतो. बघा, वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. आगामी 4 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या जावेच्या वयाच्या 3 पट होईल, तर मुलाचे आजचे वय किती? तर आपण तशाच पद्धतीने वडिलांचे आजचे वय x मानायचं, मुलाचे y मानायचं, कंडिशन काय दिले त्यानंतर त्या लिहायच्या. 4 वर्षांनंतर म्हणलं का काय असतं, 4 वर्षांनंतर मुलाचे वय त्यावेळेच्या 3 पट होईल. x इज इक्वल टू काय, मुलाच्या वयाच्या काय करायचं आहे, 4 वर्षानंतर मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट म्हणलेलं आहे ते घ्यायचं आहे. नंतर काय म्हणलेलं आहे, आजचे वय किती, त्यावेळेचं 4 वर्षानंतरचं 4y आहे, तर ते 3 पट 3y इज इक्वल टू 8, y इज इक्वल टू 8 आलेलं आहे. तर आपण y इज इक्वल टू 8, तर मुलाचे आजचे वय किती असणार आहे, तर 8 वर्ष असणार आहे. वडिलांचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट आहे. ही कंडिशन आहे, फर्स्ट कंडिशन आहे, 4 पट आहे. आणि त्या 4 वर्षानंतर काय आहे, वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 3 पट होईल. त्यावेळेच्या वयाच्या काय होणार आहे, 3 पट होईल. तर मुलाचे आजचे वय काय आहे, तर मुलाचे आजचे वय आणखी 4 वर्षानंतर, त्यामुळे 4y वजा 3y इज इक्वल टू 8 झालं. y इज इक्वल टू अशा पद्धतीने समीकरण होणार आहे. पहा, x अधिक 4 आणि y अधिक 4 4 वर्षानंतर 3 पट होणार आहे, म्हणजे 3 पट मुलाचे वय 3 पट लिहिल्यानंतर हे समीकरण सोडून घ्यायचं आहे, आत गुणून घ्यायचं आहे. 3y अधिक 4 त्रिकोण 12, तर काय केलं, x मायनस 3y इज इक्वल टू 12, हे अधिक 4 आहे वजा 4, x मायनस 3y इज इक्वल टू 8. एक्सची ही किंमत 4y इथं घातलेली आहे. बघा, 4y मायनस 3y 4 नाही गेलं, y इज इक्वल टू 8, म्हणजे मुलाचे आजचे वय 8 वर्षे. अशा पद्धतीने इथं कंडिशन अशा पद्धतीने लिहिली, कंडिशन लिहिली, तर आपण काय करू शकतो, प्रश्न सोडवू शकतो. ही कंडिशन आहे काय, तिप्पट आहे म्हणून सांगितलेली, 3 पट होईल, ही कंडिशन लक्षात गेली का आपण काय करू शकतो, आन्सर सोडवू शकतो. थँक्यू.